पतीच्या छळाला कंटाळून अमरावतीमध्ये महिलेची आत्महत्या. आपल्या मुलीची आत्महत्या नव्हे तर हत्या, मुलीच्या आई वडिलांचा आरोप. पुणे येथील हगवणे प्रकरण संपत नसतानाच अमरावतीमध्ये पतीच्या छळाला कंटाळून 30 वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात घडली. शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे, तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. शुभांगी व निलेशचा विवाह 4 वर्षापूर्वी झाला. त्यांना एक 3 वर्षाची मुलगी व एक वर्षाची मुलगी अशा 2 मुली आहेत. लग्नानंतर काही दिवसातच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केला होता आणि या त्रासामुळे शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीचे वडील व आई या दोघांनी केला आहे. शुभांगीचे प्रेत शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ठेवण्यात आले असून जोपर्यंत शुभांगीचा लहान भाऊ येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू नये अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. आपल्या मुलीची आत्महत्या केली नाही तर निलेशने तिला फासावर लटकवले असा देखील आरोप मृत शुभांगीच्या आईने केला आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगेनगर पोलीस करत आहे. मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे व सासू यांना गाडगेनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शुभांगीने हे पाऊल उचललं का उचललं? हिनं नाही उचललं. ते म्हणे मला किती त्रास झाला म्हणे मम्मी, तर मला 2 मुली आहे म्हणे. आणि माझ्या पोरीच्या इकडून मी राहतो म्हणे, मी माझ्या जीवाचं काही नाही करत म्हणे. माझी पोरी म्हणे यानं मारलं माझ्या पोरीले, याच्या घरच्या लोकांना यानं घेतला माझ्या पोरीचा जीव. 2 दिवसाच्या सुट्टीवर आला, माझ्या पोरीसोबत चांगला नाही राहिला, जीव घ्यायसाठी आला. हा माझी पोरगी म्हणे मी माझ्या जीवाचं काहीच नाही करत म्हणे. मम्मी मला एवढा त्रास देते, घराच्या बाहेर काढायच्या मागं लागले म्हणे मला हे लोक. तिचा भासरा बांधला होता तिच्यासोबत, तिले म्हणे घराच्या बाहेर निघ म्हणे, इथं काय राहते म्हणे, तू पडून जाय म्हणे कोणाही सोबत. तो नयनसाठी वाढला. तिची सासू म्हणे तू याच्या खराब शब्द देते तिले, तिच्यासोबत बोलत होता, भांडत होता. ते घर नाही म्हणे फक्त तुला घरचे कामं करायसाठी आणलं म्हणे, तू माझी बायको नाही म्हणे म्हणत होता तिले. यानं पोरीचा तोडचा विचार नाही केला. माझी पोरगी असं करूच नाही शकत, यानं घेतला माझ्या पोरीचा जीव. ते म्हणे मी किती काय झालं तरी मम्मी म्हणे मी खंबीर राह म्हणे, मी माझ्या पोरीला घेऊन जगू शकतो म्हणे, मी नाही आपल्या जीवाचं काही नाही करत म्हणे अशी म्हणत होती माझी मुलगी. यानं तिला मारलं. मुलीचं लग्न 2021 नोव्हेंबरमध्ये झालं आणि तेव्हापासून लग्न झालं. काही दिवस चांगले राहिले. त्यानंतर तो त्रास देणं सुरू केला. कसा ड्युटी नको करू, कधी मनाचा माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझा परिवार आहे, माझे भाऊ आहे, यायला तुला सांभाळायला लागन, यायचं तुला करावं लागन, याच्यासाठी तुला हे करावं लागन सगळं. त्यासाठी तिला नेहमी त्रास देत होतो. त्याला बहिणीसाठी भांडण करायचा. माझी बहीण म्हणजे तुला सोडू शकतो ना, माझ्या बहिणीला माझ्या घराला नाही सोडू शकत नाही, माझ्या घरातून निघून जा म्हणे, तुला काही काम नाही, त्या नवरा नाही म्हणे. आता मागच्या 8 दिवसाच्या अगोदर तिला मारलं सुद्धा त्यानं. तुमचा काय आरोप आहे काका? नेमकं फाशी त्याला तुमच्या मुलीने काय आरोप आहे? माझा तर आरोप आहे की त्यांना फाशी लावून दिली म्हणून तिला. माझी मुलगी अशी करू शकत नाही. 8 दिवसापूर्वी पण वाद झाला होता, तुमच्याकडे आली होती मुलगी, त्यावेळेस काय झालं, काय नेमकं त्यांनी सांगितलं? मागही तो म्हणत हे तुमची मुलगी मला पसंत नाही आहे म्हणे, तुमची मुलगी तू घेऊन जा म्हणे, तुम्ही मला तलाक पाहिजे म्हणे. हो, नेमकं काय पैशाचा आरोप ते करत होते? नेमकं काय हुंडाबळीचा काय प्रकार? हेच कारण आहे सगळं. प्रताडित करतो तिला, पैशाची मागणी करत होते. पैशाची मागणी करतो कधी कधी. ठीक आहे, तुमचं नाव? माझं राजेंद्र तुरकाने. आणि नेहमी त्रास देतात तिला, मारहाण करते. ती ड्युटी करणारी मुलगी आहे, स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुलगी आहे. ती स्वतः कमावते. आरोग्य अधिकारी आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे. ती असं करू शकत नाही. ती कारण ती म्हणे माझ्या मुली आणि आम्ही खंबीर राहू म्हणे, मी याच्या नाही करू शकत. तो म्हणे मग ती मला घरही नाही पाहिजे, दारही नाही पाहिजे, माझी मुलगी आहे आणि मी तो माझ्या मुलीचा सांभाळ करू शकतो. तो म्हणे नाही म्हणे, तू निघून जा. त्याचा भाऊ आला होता मोठा, त्या भावानं भांडण झगडा केला आणि तिले म्हणे निघ म्हणे, मा घरातून माय घर आहे म्हणे, तू काही नाही म्हणे अधिकार म्हणे घरामध्ये म्हणे, आमचा अधिकार आहे म्हणे, तू कोण म्हणे, कुठची आहे म्हणे, तू पळून काऊन नाही गेली म्हणे आजपर्यंत म्हणे, तू अशी कसं राहून राहिली म्हणे. आता पण तू पडायला पाहिजे होती ना, तर पडायला पाहिजे होती तुमच्या